विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज दिनांक आहे 18 सप्टेंबर 2025. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये MA अर्थशास्त्र भाग 2 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता आपण या तिसऱ्या सत्रामध्ये कोणते विषय आहेत त्या संदर्भात आणि त्याचा असेसमेंट, इंटरनल असेसमेंट, एक्सटर्नल असेसमेंट कशा प्रकारे राहील या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिलं सेमिस्टर आहे. त्या पहिल्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला 12 थेरी आणि 2 प्रॅक्टिकल, म्हणजे 12 हे कशाचे क्रेडिट, 12 आणि 2 थेरी. 12 हे कशाचे आहेत, थेरीचे क्रेडिट, आणि 2 प्रॅक्टिकलचे आहेत. आणि इलेक्टिव्ह मध्ये काय आहेत, 4 क्रेडिट आहेत थेरीचे. म्हणजे किती झाले? 18 आणि 4 19. ठीक आहे ना? हं? तर हे क्रेडिट आपण एकूण 22 क्रेडिट इथे घेणार आहोत. या संदर्भात आपण पुढे पाहूयात. पहा, हे क्रेडिट कशा संदर्भ आहेत. इकोसास एक मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, अनालिसिस आहे, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा विषय आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स जाधवर सर शिकवतात, किंवा इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा माझ्याकडे आहे. इंडियन फिनान्शियल सिस्टीम कोळपे सरांकडे आहे, त्याचं थेरी आहे. त्याचप्रमाणे त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा आहे, कोळपे सरांकडे आहे. ठीक आहे ना? आणि त्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट हा माझ्याकडे असेल, आणि रिसर्च प्रोजेक्ट तो आहे, तो माझ्याकडे आहे. माझ्याकडे म्हणजे एक आहे की जो इलेक्टिव्ह मधला 4, बरोबर आहे का नाही, रुरल डेव्हलपमेंट हा, आणि हा रिसर्च प्रोजेक्ट. ठीक आहे ना? ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण बघू. तर असे एकूण 22 क्रेडिटचा आपल्याला इथं या सत्रामध्ये अभ्यास करावायचा आहे. याचं इंटरनल असेसमेंट पहा, 4 क्रेडिट आहे. 4 क्रेडिट साठी तुमचा असणारा जो काय एक्सटर्नल, म्हणजे एक्सटर्नल जे रिटर्न मार्क्स आहेत, 70 मार्क्स आहेत, आणि त्याच्यामध्ये प्रश्न असणार आहेत एकूण 5. 3 तासाचं काय असणार आहे, परीक्षा असणार आहे. इंटरनल असेसमेंट आहे 30 मार्काची, त्याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट लेटर आणि टेस्ट राहणार आहे. ठीक आहे. दोन दोन क्रेडिटचा असेसमेंट आहे, त्याच्यामध्ये 50 मार्क्स आहे. ठीक आहे ना? त्यामध्ये 15 आणि 35 असा असेसमेंट राहील. ठीक आहे ना? आणि जो काय प्रॅक्टिकल आहे ते त्याला 50 मार्काचा आहे. त्याला इंटरनल असेसमेंट 15 आणि 35 अशा प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. तर मी डायरेक्ट जो आपला काय रिसर्च प्रोजेक्ट आहे, त्या रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात कशा प्रकारे तयार करावा या संदर्भात तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगणार आहे. हं? पहा, त्याचा कोड आहे इकोसासे 31 RP, लक्षात ठेवायचा. 100 मार्काला हा प्रोजेक्ट आहे, आणि ह्याचा असेसमेंट थोडक्यात पहा किती मार्काचा राहणार आहे असेसमेंट. त्याचं इंटरनल असेसमेंट, रिसर्च प्रोजेक्ट प्रपोजल, रिसर्च प्रॉब्लेम, रिलिव्हंट लिटरेचर, मेथोडॉलॉजी, कंटेंट अँड क्वालिटी ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट प्रपोजल, याला 30 मार्क आहेत. आणि प्रोजेक्ट असेसमेंट साठी तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट जे प्रपोजल आहे त्यासाठी 30 मार्क राहणार आहेत. बरोबर आहे ना? व्हायवा होस्ट प्रेझेंटेशन साठी तुम्हाला 40 मार्क राहणार आहेत. इंटरनल एक्झामिनरचे 20 मार्क, आणि एक्सटर्नल एक्झामिनरचे 20 मार्क. ठीक आहे ना? म्हणजे 70 आणि 30, 100 पैकी आपण जसं थेरीला कसं होतं 70 आणि 30, इथं सुद्धा काय आहे, एक्सटर्नल असेसमेंट, म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट तयार करणार आहे त्याला काय व्हायवाला 30 मार्क आहेत, आणि प्रेझेंटेशनला तुम्हाला एक्सटर्नल आणि इंटरनल कडून तुम्हाला किती 20-20 मार्क मिळणार आहेत. असे म्हणून किती 70 मार्क्स इंटरनल, आणि म्हणजे इंटरनल असेसमेंट आणि प्रोजेक्ट असेसमेंट धरून या ठिकाणी करणारे 100 गुण राहणार आहेत. ठीक आहे. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, एखादा विषय लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे ना? तो करंट असला पाहिजे, सध्या चालू समस्या असली पाहिजे. हं? पहा, आता तुम्हाला एक विषय सांगतो मी या ठिकाणी, टेंटेटिव्ह फॉर्मॅट फॉर रिसर्च प्रोजेक्ट फॉर प्रोपोज. ठीक आहे ना? हं? आता आपण हे हे पाहूयाच, पण आपल्याला आपण एक प्रोजेक्ट तयार केलाय, त्या संदर्भात देखील माहिती घेऊया. इंट्रोडक्शन आहे, म्हणजे तुम्ही जो प्रकल्प तयार करताय, बरोबर आहे ना, संशोधन विषय लक्षात घेतलेला आहे, त्याची प्रस्तावना त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. हं? उदाहरणार्थ आम्ही आविष्कारला विषय निवडला होता काय, कचऱ्याचे व्यवस्थापन, काय, एक पाऊल स्वच्छतेकडे. त्याचं इंट्रोडक्शन काय, त्याची प्रस्तावना काय आहे की भारतामध्ये घन कचऱ्याची समस्या वाढत आहे. बरोबर आहे. मग त्याचं
त्याच्यापासून पर्यावरणास धोका निर्मात आहे. त्यासाठी आपण काय तो घनकचराची समस्या कशा प्रकारे कमी करता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी त्याचं या प्रारूपामधून काय केलेलं आपण त्या ठिकाणी संशोधन केलेलं आहे. हे झाले इंट्रोडक्शन. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय पूर्वी काय या विषया संदर्भात काय संशोधन केलेलं आहे का, पूर्व इतिहास लिटरेचर साहित्य लिहिलं गेलेलं आहे का, त्याचा आढावा घ्यायचा. इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी या विषयाचे महत्व काय की बाबा म्हणजे घनकचरा व्यवस्थापनातून काय समोर येईल म्हणजे या ठिकाणी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होईल तर योग्य पद्धतीने त्याचं पुनर्निर्विकीकरण होईल, त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होईल. आलं लक्षात. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम की बाबा ह्या विषयाची समस्या काय आहे. हम्म? समस्या नक्की काय आहे म्हणजे भारताची लोकसंख्या खूप आणि या भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारतामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांचा वापर होत आहे त्यामध्ये घन कचऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होत आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आम्ही मांडलेला आहे त्याच्यासाठी आधार घेतलेला आहे सेंट्रल पोल्युशन काय बोर्ड आहे. त्यांचा एक नियम आहे 2015चा, त्या संदर्भात त्या ठिकाणी आपण पुढे तो पाहूयात. हायपोथेसिस म्हणजे ग्रहितक तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे कोट करायचे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी रिसर्च मेथॉलॉजी काय असेल, बरोबर. रिसर्च मेथड काय आहे, टूल्स अँड डाटा कलेक्शन काय आहे, प्रायमरी डाटा काय आहे, सेकंडरी डाटा काय आहे. प्रायमरी डाटा मध्ये काय असतो लिखित की बाबा त्या ठिकाणी लिखित साधनांचा वापर केला जातो. सेकंडरी डाटा मध्ये बरोबर आहे ना सिलेक्शन ऑफ सॅम्पल. हा मग या ठिकाणी नमुना निवड काय प्रॉबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रॉबिलिटी म्हणजे संभाव्यता नमुना निवड आणि असंभाव्यता नमुना निवड. ठीक आहे ना. टेक्निक ऑफ अनालिसिस ऑफ डाटा त्याच्यामध्ये तुम्ही माहितीचं काय विश्लेषण करीत असणार त्या ठिकाणी कोष्टकांचा वापर करणार आहे का, आकृत्या काढणार आहेत का, आलेख काढणार आहे का, मग कोणता पाय चार्ट काढणार आहे का किंवा सर्कल चार्ट काढणार आहे का हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. स्कोप अँड लिमिटेशन ऑफ द स्टडी. ठीक आहे ना. स्कीम ऑफ चॅप्टर मग तुमचं जे तुम्ही चॅप्टर तयार करणार त्याच्यामध्ये असं हे काय चॅप्टरची स्कीम आली पाहिजे. तर पहा असा हा काय आहे प्रोजेक्ट आहे. आपण या ठिकाणी काय आपण एक ठीक आहे पहा दिसतंय तुम्हाला की बाबा या ठिकाणी आता हे एक प्रारूप आहे मित्रांनो आविष्काराच्या स्पर्धेसाठी मांडलेले, पण रिसर्च संशोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष घेता आपल्याला मांडणी थोडीशी काय अगदी थोड्या शब्दामध्ये इथं केलेली आहे. पण यातले कंटेंट मी मगाशी तुम्हाला दाखवल्यासारखेच आहे. आता टायटल काय आपलं घरोघरी कचऱ्याचे व्यवस्थापन एक पाऊल स्वच्छतेकडे प्रस्तावना काय याच्यामध्ये लक्षात घ्या. घन कचरा व्यवस्थापन काळाची गरज आहे या अनुषंगाने घरोघर जाऊन काय टाकू पदार्थापासून घाण खत तयार करूनच सार्वजनिक काय सार्वजनिक येणारा कचरा संकलन आणि पुनर्निर्मिती विल्हेवाटाचा बोजा कशा प्रकारे कमी करायचे हे प्रकल्प आणि प्रारूपामध्ये मांडण्यात आले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघून घ्या समस्या सूत्रण असेल किंवा गृहीतक असेल किंवा उद्दिष्ट असतील. ठीक आहे ना. हा मग उद्दिष्टे काय देशात आणि महाराष्ट्र राज्यात कचरा व्यवस्थापन काय करणे माहिती घेणे. ठीक आहे ना. तर असं हे प्रारूप आहे. अशा प्रोजेक्ट कशा पद्धतीने लिहावा किंवा कशा पद्धतीने पूर्ण करावा याच्या संदर्भात आपण वर्गामध्ये या संदर्भात चर्चा केलेली आहेच. मग ह्याच ह्याच बांधणी कशी करायची बरोबर आहे का, त्याचं इम्बोसिंग कशी करायची, पहिलं पेज कुठलं असेल दुसरं पेज कसं असेल, त्याचं सरतेपीठ कुठं असेल त्याची बिब्लोग्राफी कशी असेल. ठीक आहे ना. तर या संदर्भात तुम्हाला देखील मी वर्ग माहिती देईल.